प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात येशू परमेश्वराचे प्रगटीकरण आम्हाला देताना आढळतो. एक महत्त्वाचा मुद्दा तो मांडतो. तो म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. प्रियांनो, खरं तर सर्वांनाच प्रकाशाची गरज असते. कधी लाईट किंवा वीज गेली तर आम्हाला अंधार नकोसा वाटतो आणि वीज पुन्हा येऊपर्यंत आम्ही अस्वस्थ असतो. जसा आम्हाला भौतिक अंधार नकोसा असतो, तसेच आत्मिक अंधाराबाबत आम्ही नेहमीच निष्काळजी असतो. तसं पाहिलं तर बहुतेक माणसं समाजाला घाबरत असतात, पण आत्मिक अंधाराबाबत जो आमच्यामध्ये आहे त्याबाबत आमचा निर्माणकर्ता आम्हाला काय म्हणेल किंवा त्याला काय वाटेल याची आम्हाला अजिबात भीती नसते आणि त्याबद्दल काही वाटत देखील नाही. ख्रिस्त म्हणतो, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. योहान शुभवर्तमानामध्ये केलेल्या मी आहे या दाव्यांपैकी मी जगाचा प्रकाश आहे हा या शुभवर्तमानातील येशूने केलेला सर्वोच्च दावा आहे. आजच्या अध्ययनात आम्ही प्रकाशाविषयी पाहणार आहोत. येथे येशू त्याच्या साक्षीविषयी तिहेरी कारण आपल्या विरोधकांना देतो. तो त्यांची खरडपट्टी काढताना म्हणतो की तुम्ही देहबुद्धीने न्याय करणारे आहात. येथे पुन्हा येशूच्या जन्माविषयी प्रश्न उद्भवताना दिसतो. विरोधकांनी त्याला विचारले होते, तुमचा पिता कोठे आहे? खरं तर यहुद्यांना येशूचा उद्देश, त्याचे कार्य ठाऊक नव्हते आणि आम्हीही काही वेगळे नाहीत. आम्हालाही स्वर्गीय गोष्टी कळत नाहीत. या सर्व अध्ययनामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की येशूने केवळ परमेश्वर पित्याचेच प्रगटीकरण केले आहे. पित्यालाच त्याने लोकांसमोर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे. येशूने आपल्या सर्व गोष्टीत पित्याची आज्ञा, योजना परिपूर्ण केलेल्या दिसतात. निश्चितच हे अध्ययन आम्हाला अंतर्मुख करेल. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही योहान कृष्णवर्तमान ह्याच्या 8व्या अध्यायाच्या 12 ते 30 वचनांवर अध्ययन करणार आहोत. माझ्यासोबत उघडा योहान कृष्णवर्तमान 8वा अध्याय 12 ते 30 वचने. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. लक्षात घ्या, तो म्हणतो मी आहे. मी आहे हे आम्हाला वारंवार वाचायला मिळते. जुन्या करारात निर्गमचे पुस्तक 3 अध्याय 14व्या वचनामध्ये यहोवा परमेश्वर म्हणतो, निर्गमचे पुस्तक 3 अध्याय 14वे वचन, देव मोशेला म्हणाला, मी आहे तो आहे. तू इस्रायल वंशजा सांग, मी आहे याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. परमेश्वराविषयी आम्हाला फार थोडे सांगितलेले आहे. आम्हाला माहीत आहे की तो स्व अस्तित्व ठेवणार आहे. तो सर्व बुद्धिमान, सर्व सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त फक्त तारण देण्याकरिताच नाही, तर देवाला मानवासमोर प्रकट करण्याकरिता आला. प्रभू येशू साधारण गोष्टीचा उपयोग स्वतःसाठी करून आम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगतो. जसे भाकर, प्रकाश, पाणी. साधारण गोष्टींचा उपयोग असाधारण गोष्टींना सांगण्याकरिता तो करतो. भौतिक किंवा शारीरिक गोष्टींचा उपयोग आत्मिक गोष्टी समजावून सांगण्याकरिता करतो. अस्थायी गोष्टींचा उपयोग अनंत काळच्या गोष्टी सांगण्यासाठी करतो. सीमित गोष्टींविषयी सांगण्यासाठी असीमित गोष्टी व मर्त्य गोष्टींचा उपयोग अमर्त्य गोष्टी सांगण्याकरिता तो करतो. जेव्हा येशू म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे, मी जीवनाचे पाणी आहे, तेव्हा तो परमेश्वराचे प्रगटीकरण आम्हाला देतो. तेव्हा आम्हाला समजते की परमेश्वर स्व अस्तित्व ठेवणाराच नाही, परंतु तो आमची प्रत्येक गरज भागवणार आहे. येशूने योहान कृष्णवर्तमान 6 अध्याय 35व्या वचनामध्ये म्हटले, मी जीवनाची भाकर आहे.
योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय 12 वचनात त्याने म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. तसेच योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय 9 वचनामध्ये मी दार आहे. योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय 11 वचनामध्ये मी उत्तम मेंढपाळ आहे. योहान कृष्णवर्तमान 11 अध्याय 25 वचनामध्ये मी पुनरुत्थान व जीवन आहे. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 6 वचनात मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 5 वचनात मी दाखलता व तुम्ही फाटे आहात. येथे येशू म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. त्याने थोड्या आधीच शास्त्री आणि पुरुषांचे पाप उघडकीस आणले, ज्यांनी त्या स्त्रीला व्यभिचाराच्या पापात पकडले होते. जितकी ती स्त्री पापी होती, तितकेच शास्त्री आणि पुरुषी सुद्धा पापी होते व हे ओळखून ते तेथून चालते झाले. जेव्हा श्रोत्यांनो आम्ही बत्ती पेटवतो, तेव्हा सर्व उंदीर, ढेकून वगैरे अंधारात पळून जातात, प्रकाशापासून दूर जातात. तसेच प्रकाश पापाला उघड करतो. हेच कारण होते की शास्त्री व पुरुषी तेथून गेलेत. त्यांना ते स्थान सोडावे लागले. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये केलेल्या दाव्यांपैकी हा सर्वोच्च दावा आहे, मी जगाचा प्रकाश आहे. हा प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. तो त्याच्या पवित्रतेत आणि न्यायीपणात पूर्ण आहे. भौतिक प्रकाश हा एक फार किचकट असा आहे व जीवनासाठी फार आवश्यक आहे. तो काय आहे हे खरोखर कोणाला माहीत आहे? काही ठिकाणी तो लहरीप्रमाणे कार्य करतो, तर कधी जड वस्तूच्या कणाप्रमाणे. आश्चर्यात टाकणारी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी ह्या दोन तत्वांवर कार्य केले, त्यांनी अनेक महत्त्वाचे शोध लावलेत. काही म्हणतात दोन्ही खरे आहेत, तर काही म्हणतात दोन्ही खरे होऊ शकत नाहीत. काय प्रकाश अंधाराची अनुपस्थिती आहे? काय अंधार प्रकाशाची अनुपस्थिती आहे? आम्ही म्हणतो खोली प्रकाशाने भरली आहे. ह्याचा अर्थ काय? काय जेव्हा ती प्रकाशाने भरलेली असते तेव्हा तिचे वजन अधिक भरते? प्रकाशाशिवाय रंग असणे शक्य नाही. लाल गुलाब प्रकाशाचा लाल भाग सोडून बाकी सर्वाचे शोषण करतो, म्हणून तो लाल गुलाब लाल असो. हेच कारण आहे की आम्ही लाल गुलाबात लाल रंग पाहू शकतो. आम्ही प्रकाशाला समजू शकत नाही आणि निश्चितच एक लहान मूल प्रकाशाला समजू शकत नाही, परंतु अंधाऱ्या खोलीत प्रवेश केल्यानंतर बत्ती जाळणे प्रत्येक व्यक्तीला समजते. प्रभू येशू ह्या जगाचा प्रकाश आहे. ज्या प्रकारे सूर्य ह्या जगाचा भौतिक प्रकाश आहे, त्याप्रमाणे ख्रिस्त ह्या जगाचा आत्मिक प्रकाश आहे. प्रत्येक पापी व्यक्ती त्याच्या उपस्थितीत येऊन प्रकाश प्राप्त करून घेऊ शकतो. काही लोक आहेत जे हे नाकारतात की प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे. ते कमी दर्जाच्या प्रकाशात चालतात. ज्या प्रकारे चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, परंतु सूर्याचा प्रकाश परिवर्तित होऊन चंद्र प्रकाशतो, तसेच ह्या जगात जे लोक आहेत त्यांनी सर्व काही ख्रिस्ताकडून घेतले आहे. आज समस्या ह्यासाठी आहेत कारण लोक चंद्राच्या प्रकाशात चालत आहेत. आज आम्हाला ख्रिस्त जो आमचा प्रकाश आहे त्याच्या प्रकाशात चालायचे आहे. ह्या जगाला त्याच्या प्रकाशात येण्याची गरज आहे. तो म्हणतो, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. काही लोक असे आहेत जे येशूला कारच्या समोरच्या लाईट प्रमाणे समजतात. कारचे समोरचे लाईट कुठेच नेत नाहीत. नेणारा कोण असतो? जो कारचे दिशा बदलण्याचे चाक फिरवतो तो. खेदाने सांगावं लागतं की बरेच लोक अशा प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतात. हे ख्रिस्ताचे योग्य उदाहरण आहे हे मी मानित नाही. ह्या मंडपाच्या सणाच्या वेळी इस्रायली लोक स्मरण करीत असत की अग्नीच्या स्तंभाने रानातील प्रवासात त्यांचे मार्गदर्शन केले होते. दिव्यांच्या फेरीद्वारे ते हे साजरा करीत असत. जेव्हा येशूने म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे, तेव्हा ह्यालाच तो ह्या ठिकाणी सांगत होता. जेथे कोठे तो अग्निस्तंभ गेला तेथे तेथे ते गेलेत. अशाच प्रकारे आम्हाला ख्रिस्ताच्या मागे त्याच्याकडे दृष्टी लावून तो जगाचा प्रकाश आहे हे समजून चालायचे आहे. 13 आणि 14 वचने बघा. ह्यावरून परुषी त्याला म्हणाले, तुम्ही स्वतःविषयी साक्ष देता, तुमची साक्ष खरी नाही.
येशूने त्यांना उत्तर दिले, मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो व कोठे जातो हे मला ठाऊक आहे. मी कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला ठाऊक नाही. आता श्रोत्यांनो, धार्मिक पुढारी व येशू ह्यांच्यामध्ये विरोध निर्माण झाला. जेव्हा त्याने मी प्रकाश आहे हा दावा केला, तेव्हा ते त्याची निंदा करू लागले. त्याची साक्ष खरी आहे ह्यासाठी तो त्यांना तिहेरी कारण सांगतो. पहिल्यांदा तो म्हणतो, मी कोठून येतो हे मला माहिती आहे. तो म्हणतो, तो कोठून आला व कोठे जातो हे त्याला माहिती आहे. तो स्वतःला जाणतो. आज आम्हाला स्वतःविषयी आम्ही कोठून आलो हे माहिती नाही. आम्ही फक्त कल्पना करू शकतो. परंतु येशूला माहीत होते की तो कोठून आला आणि तो कोठे जाणार आहे. 15 आणि 16 वचने बघा. तुम्ही देहबुद्धीने न्याय करिता, मी कोणाचा न्याय करीत नाही. आणि जरी मी कोणाचा न्याय केला तरी माझा न्याय खरा आहे, कारण मी एकटा नाही, तर मी आहे व ज्याने मला पाठविले तोही आहे. मी देहबुद्धीने कोणाचा न्याय करीत नाही. आम्ही जो न्याय करतो तो देहबुद्धीने करतो. आमचा न्याय सीमित असतो, कारण आमच्याजवळ सर्व वास्तविकता नसतात. तो जो न्याय प्रगट करतो तो स्वर्गातून येतो. तो देवाचा दृष्टिकोन सादर करतो. आणि हा दृष्टिकोन हे प्रगटीकरण असते जे मानवाच्या दृष्टिकोनापासून भिन्न असते. म्हणून ह्या लोकांचा विरोध वाढत गेला. 17 आणि 18 वचने बघा. तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे. मी स्वतःविषयी साक्ष देणार आहे आणि ज्या पित्याने मला पाठविले तोही माझ्याविषयी साक्ष देतो. ह्या ठिकाणी त्याची साक्ष खरी असण्याचे तिसरे कारण दिलेले आहे. ते म्हणजे पिता माझ्याविषयी साक्ष देतो. त्यांनी स्वर्गातून पित्याने केलेली वाणी ऐकली होती. 19 वचन. ह्यावरून ते त्याला म्हणाले, तुमचा पिता कोठे आहे? येशूने उत्तर दिले, तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखीत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. ते त्याच्या जन्माविषयी पुन्हा प्रश्न उद्भवत आहेत. येशू परमेश्वराला पिता असे संबोधतो हे लक्षात घ्या. परंतु आज ख्रिस्ताद्वारे आमचा जो त्याच्याशी संबंध आहे त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे. पुनरुत्थानानंतर त्याने मरियेला म्हटले होते, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. तुम्ही व मी ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देवाची लेकरे होतो. परंतु तो त्रिऐक्यामध्ये त्याचे जे पद आहे त्याद्वारे त्याचा पुत्र आहे. तो देवपुत्र असून परमेश्वराला पिता असे संबोधतो. ह्याचा संबंध त्याचे त्रिऐक्यात जे पद आहे त्याच्याशी आहे. तो म्हणतो की तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. श्रोत्यानो, हाच खरा मुद्दा आहे. मधात दुसरे काहीच नाही. जर आपण देव पित्याला जाणून घेऊ इच्छिता तर आपणाला येशू ख्रिस्ताद्वारेच यावे लागेल. दुसरा कुठलाच मार्ग नाही. 20 ते 22 वचने बघा. तो मंदिरात शिकवित असता ही वचने जामदार खाण्यात बोलला आणि त्याला कोणी धरिले नाही, कारण तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती. ह्यानंतर तो पुन्हा त्यांना म्हणाला, मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल. मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही. ह्यावर यहूदी म्हणाले, मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही असे हा म्हणतो, ह्यावरून हा आत्महत्या तर करणार नाही? जामदारखाना स्त्रियांच्या कोर्टमध्ये असे. त्याच ठिकाणी त्यांनी व्यभिचारी स्त्रीला पकडून आणले होते. आपल्या लक्षात येईल श्रोत्यांनो की हे यहूदी किती भयंकर अशा अंधकारात होते. पहिल्यांदा त्यांनी विचारले, तुमचा पिता कोठे आहे? आता ते विचारतात, हा आत्महत्या तर करणार नाही? त्यांना ही वास्तविकता ठाऊक नव्हती की तो त्याच्या स्वतःच्या लोकांना हे सांगत आहे की तो येरुशलेमला जाऊन गैर यहुदियांकडून मारला जाईल. हेच धार्मिक पुढारी त्याला मरण्यासाठी त्यांच्या हाती सोपवतील व तो संपूर्ण जगाच्या पापांसाठी खंडणी भरून देण्याकरिता स्वतःचे बलिदान करेल. तो स्वतःला एकदाच बलिदान करेल. 23 वचन बघा. तो त्यांना म्हणाला, तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे. तुम्ही या जगाचे आहात, मी ह्या जगाचा नाही. हाच विचार श्रोत्यांनो आम्हाला करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय आणि 14 वचनामध्ये वाचायला मिळतो. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 14 वचन. स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत,
कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. मानवाचे ज्ञान मानव ज्याचा मानवी स्वभाव आहे तो समजू शकतो, परंतु ईश्वरीय ज्ञान वेगळे आहे. फक्त देवाचा आत्मा ख्रिस्ताच्या गोष्टी घेऊन आम्हाला दाखवितो. हेच तो ह्या ठिकाणी सांगत आहे. 24वे वचन, मी म्हणून तुम्हाला सांगितले की तुम्ही आपल्या पापात मराल, कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. लोक पापी आहेत म्हणून मरतात. हा पापाचा स्वाभाविक परिणाम आहे. मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरण्यास तुम्ही आपल्या पापात मराल. काय मृत्यूशय्येवर असताना एखाद्या व्यक्तीचे तारण होऊ शकते? होय श्रोत्यानो, जर ती व्यक्ती ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारते तर त्या व्यक्तीचे तारण होऊ शकते. परंतु पुष्कळदा ह्या यहुद्यांप्रमाणे ख्रिस्ताला खूप काळपर्यंत लोक नाकारीत राहू शकतात. 25वे वचन, ह्यावरून ते त्याला म्हणाले, तुम्ही कोण आहात? येशू त्यांना म्हणाला, पहिल्यापासून तुम्हाला जे सांगत आलो तेच नाही का? ह्या यहुद्यांना त्याचं काय उद्देश, त्याचे काय कार्य आहे ते माहीत नव्हते. नाही ते त्याला ओळखीत होते. ते विचारतात की तुमचा पिता कुठे आहे? त्यांचा प्रश्न होता, काय तो आत्महत्या करेल? त्यांचा प्रश्न होता, तू कोण आहेस? प्रभू येशू उत्तर देतो की त्याच्याविषयीची त्याची साक्ष नेहमी एकसारखी आहे. तो वारंवार दावा करतो की तो ह्या जगाचा तारणारा, ह्या जगाचा मसीहा आहे. 26वे वचन, मला तुम्हाविषयी पुष्कळ बोलावयाचे आहे व न्यायनिवाडा करावयाचा आहे, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगास सांगतो. आमच्या प्रभूने नेहमी जे काही तो बोलतो व करतो ते सर्व पिता त्याने करावे व बोलावे जे अपेक्षितो तेच तो करतो. तो दावा करतो की पिता परमेश्वराने त्याला पाठविले व तो त्याची इच्छा पूर्ण करतो. तो स्वतःच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून राहून मनावर विसंबून राहिला नाही. श्रोत्यानो, आम्ही जे उपदेशक आहोत आमच्यासाठी हा एक फार चांगला धडा आहे. 27वे वचन बघा, तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्यांना समजले नाही. ह्याचा सार त्यांना कळला नाही. ते पृथ्वीचे आहेत, स्वर्गीय गोष्टी समजू शकले नाहीत. 28वे वचन, म्हणून येशूने त्यांना म्हटले, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की तो मी आहे आणि मी आपणहून काही करीत नाही, तर मला पित्याने शिकविल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. जेव्हा येशू स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणतो तेव्हा तो दानिएलचे पुस्तक 7वा अध्याय 13 आणि 14 वचने सांगतो. दानिएलचे पुस्तक 7वा अध्याय 13 आणि 14 वचने, तेव्हा मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले, तो आकाशातील मेघावर आरूढ होऊन मानवपुत्रासारखा कोणी आला. तो त्या पुराण पुरुषाकडे आला व त्यास त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्यही दिले. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे. श्रोत्यानो, तो त्याचे वधस्तंभावर खेळणे आणि भविष्यात त्याला राजमुकुट घालण्यात येईल ते सांगतो. येशूच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर ह्या धार्मिक पुढाऱ्यांपैकी अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रेषितांच्या कृत्यात आम्हाला सांगितलेले आहे की येरुशलेममधील अनेक याजकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. हेच तो आता त्यांना म्हणत आहे की नंतर त्यांना कळेल की मी जो होण्याचा दावा केला तोच मी आहे. तो ख्रिस्ताचा सोडवणूक करणारा मृत्यू होता, जो तो का आला व तो कोण आहे हे स्पष्ट करतो. जोपर्यंत त्याने काय केले हे समजत नाही तोपर्यंत तो कोण आहे हे कोणीच खऱ्या अर्थाने समजू शकत नाही. 29 आणि 30 वचने पुढे आम्हाला सांगतात. 29 आणि 30 वचने, ज्याने मला पाठविले तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडिले नाही, कारण जे त्याला आवडते ते मी सर्वदा करीतो. तो ह्या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आमच्या प्रभूने श्रोत्यानो कधीच दिवसाचा अंत पस्तावा करून केला नाही. त्याने तेच केले ज्यामुळे देवाला संतुष्टी होईल. आणि तेच तो ह्याच ठिकाणी स्पष्ट करीत आहे की तो पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता आला. आज परमेश्वराची आमच्या जीवनाच्याद्वारे हीच अपेक्षा आहे की आम्ही त्याला संतोष व्हावे, त्याची इच्छा आमच्या जीवनाच्याद्वारे पूर्ण व्हावी, त्याचे उद्देश पूर्ण व्हावेत.
आमच्या जीवनाच्याद्वारे इतरांना आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि इतरांपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान पोहोचावे. लक्षात घ्या की आज अनेक लोक पापाच्या अंधकारात आहेत. अनेक लोक नाश होत आहेत, नाशाच्या मार्गावर चालत आहेत. श्रोत्यानो, जर आपण ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त करून घेतलेले आहे, आपल्या पापांची क्षमा आपणाला प्राप्त झालेली आहे, तर ही जबाबदारी आपली आहे की इतरांना सुद्धा हे शुभवर्तमान आपण सांगावे, त्यांना ख्रिस्ताकडे आणावे. जर श्रोत्यानो, आपणापैकी काही लोकांनी येशू ख्रिस्ताविषयी ऐकलेले आहे, तो तारणारा आहे, तो जीवनाची भाकर आहे, जीवनाचे पाणी आहे, तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे, हे आपण ऐकलेले आहे आणि तरी सुद्धा आपण येशू ख्रिस्ताला नाकारीत आहात, तर लक्षात घ्या की आपणाकरिता मग कुठलाच उपाय नाही. कारण येशू ख्रिस्ताशिवाय आपण स्वर्गात प्रवेश करू शकत नाही. मी हे सांगत नाही, परंतु परमेश्वराचे पवित्र वचन हे सांगत आहे. म्हणून आज जर प्रभू येशू ख्रिस्ताला आपण एक सर्वसाधारण मानव समजून नाकारीत आहात, तर आपण चूक करीत आहात. त्याच्याजवळ या आणि आपल्या पापांची कबुली द्या, पश्चाताप करा आणि त्याला म्हणा, प्रभू, आजपासून तू माझा स्वामी हो. मी तुला आपल्या अंतःकरणामध्ये तारणारा म्हणून स्वीकारित आहे. श्रोत्यानो, आमचे सर्व परिश्रम व्यर्थ आहेत, परंतु जर आम्ही ख्रिस्ताकडे येतो आणि अगदी साधी प्रार्थना करून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला आमच्या अंतःकरणामध्ये येण्याचे आमंत्रण देतो, तर तो मग आमच्या जीवनाचा स्वामी होतो आणि आमच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्याच्याद्वारे वास करतो. आज स्वतःला धोक्यामध्ये ठेवू नका. स्वतःच्या शरीराला यातना देणे थांबवा. पुण्य कार्य, चांगले धार्मिक कार्य करणे थांबवा, कारण त्याच्याद्वारे आपल्या पापांची क्षमा आपणाला प्राप्त होणार नाही. ही सर्व कार्ये नंतर करा, जेव्हा आपण ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकाराल. चांगली कार्य करणे आमच्याकरिता फार आवश्यक आहे, परंतु चांगल्या कार्यांच्याद्वारे आमची पापे धुतल्या जाऊ शकत नाहीत. त्यासाठी फक्त येशू ख्रिस्ताचे रक्तच उपयोगी आहे. तेच रक्त आमची सर्व पापे धुवू शकते. म्हणून विलंब न करता आजच आपले संपूर्ण समर्पण त्याच्या हातात करा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. येशू या जगाचा प्रकाश आहे. त्याला आपण ओळखावे लागेल. तो या जगाचा भौतिक प्रकाश नव्हे, तर तो आत्मिक प्रकाश आहे. मानव पापी असल्यामुळे त्याला या प्रकाशाची आवश्यकता आहे. खरे पाहिले तर या जगाला ख्रिस्ताच्या प्रकाशात चालायला हवे. काय आम्ही ख्रिस्ताला अनुसरत आहोत? आम्ही त्यावर विश्वास ठेवल्याने देवाची लेकरे होतो. या जगात जगत असताना आम्हालाही अनेक विरोधक भेटतील, पण आम्ही देहबुद्धीने कदापि जगण्याचा प्रयत्न करू नये. तर आम्ही स्वर्गीय गोष्टी कळण्यासाठी, समजून घेण्यासाठी धडपड करणारे, संघर्ष करणारे व्हायला हवे. होय, आम्हाला या जगाच्या अंधारापासून दूर राहण्याची गरज आहे. येशूने म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. त्या प्रकाशात आम्ही चालण्याचा प्रयत्न करायला हवा. आम्हाला विश्वास धरायला हवा. विश्वासात आम्हाला दृढ होण्याची गरज आहे. आम्ही बदलण्याचा प्रयत्न केला किंवा नुसती तयारी जरी दाखवली तरी येशू ख्रिस्त आम्हाला सहाय्य करण्यास तयार आहे. काय आपण असे करणार आहोत? यावेळेस आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र आणि सन्मानास योग्य अशा आमच्या जिवंत महान प्रेमळ परमेश्वर देव बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना मी तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, तू म्हणतोस की मी जगाचा प्रकाश आहे. होय प्रभूजी, हा प्रकाश जो आत्मिक प्रकाश आहे त्याची आज आम्हाला ओळख तू करून दिलीस. आम्ही तुझे उपकार मानतो. आज जेवढी वचनं आम्ही पाहिली, ऐकली, वाचली, मनन केलं, ती प्रत्येक वचनांच्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. प्रभूजी, आम्ही बदलावं अशी तुझी इच्छाच आहे.
आणि म्हणून आम्ही अंतःकरणामधून कठीण किंवा कठोर होऊ नये. तर बापा, आम्ही आमची अंतःकरणं तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवावीत. तुझ्याद्वारे आम्ही आशीर्वादित बनावं आणि प्रभूजी, तुझी लेकरं म्हणून या जगामध्ये आम्ही वावरावं, प्रकाशाची लेकरं. होय प्रभू, तू आम्हाला सहाय्य कर. या ठिकाणी जमलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ज्यांनी वचन ऐकलं त्या प्रत्येकाला तू सुखी समाधानी ठेव. होय प्रभूजी, या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती तुमच्याबरोबर असो.